आशिया खंडामधलं 2 नंबरचं पठार आणि आपल्या भारतातलं 1 नंबरचं पठार. ही समोरचा पॉईंट पांडवांची चूल. महाभारतातले जे 5 पांडव होते ना, ते आले होते. त्यांना 11 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास झाला होता. त्यात त्यांचा भाव होता भीम, जो 500 माणसाचं जेवण एकटाच खायचा. त्याची वाईफ होती एडिंबा, जी राक्षसी होती. त्याचं ते डेव्हिल्स किचन आहे. आणि हे जे तुम्हाला खाली मैदान दिसते का, हे खाली मैदान दिसेल तुम्हाला. हा, हे तुम्ही तारे जमी पे पिक्चर पाहिला का, आमिर खानचा पाहिला असेल. ते मुलं जे ड्रॉइंग कॉम्पिटिशन करतात ना, बम बम बोलेगा ना, या मैदानामधली सगळी शूटिंग. पाचगणी हे मेन शिक्षणाचं केंद्र आहे. ICC CBSE बोर्डाच्या इथं पटना शाळेत एका मुलीची शाळेत कमी 4 ते 5 लाख. भारतातले पोरं शिकतात, फॉरेनचे बरोबर ते शिकायला येतात. येताना तुम्हाला उजव्या हाताला राईट साईडला सेंट जोसेफ कॉलेज लागत असेल स्टनिंग मध्ये. त्या शाळेमध्ये ऍक्टर्स काजल, प्राची देसाई, रिंकल खन्ना, टिंकल खन्ना, झीनत अमन, प्रेमपी या सगळ्या ऍक्टर्स शिकून गेले आहेत. कारण ज्या जमान्यामध्ये मुली शाळेत जातात ना, त्या जमान्यामध्ये शाळा आहे, ब्रिटिशकालीन शाळा आहे. आता तुम्ही बोला गदर पिक्चरची शूटिंग पण त्या शाळेमध्ये झाली. आमिषा पटेलचं स्कूल दाखवलं, कॉलेज दाखवलं. त्याच्यामध्ये सख्याचा रोल करते ना ती, मैनिकला गड्डी लेके गाणं वगैरे सगळं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि संपूर्ण तुम्हाला डोंगराळ भाग दिसतो ना, या सगळ्या सह्याद्री पर्वताचे उपरांग आहेत. समुद्र सपाटीपासून तुम्ही 4378 फुटावरती उभ्यात. पूर्ण बेरी फळांची इथे शेती होती. इथं ऊस, तांदूळ, ज्वारी, गहू, मका होत नाही का. इथं लाल माती जास्त आहे, शिवाय थंड माती. लाल मातीमध्ये आयर्न, सिलिकॉन, फॉस्फरस हा घटक जास्त असतो. त्या फक्त इथं बेरींचे फळ होतात. आणि संपूर्ण जे टेबल जे आहे, ही ज्वालामुखीपासून तयार झालेली टेबल आहे, लावा रसापासून. जमिनीमध्ये चुंबकीय धातू, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मॅग्नेट म्हणतो. हाय BP, हाय शुगर, अस्थमा, दमासारखा TB पेशंट लोकांना टेबल मात देते. जर तुम्ही 10 दिवस राहिलात, सकाळ संध्याकाळ वॉकिंग केली, तर तुम्हाला त्याचा 40-50% फायदा होतो. त्याचं कारण असे, हे तुम्हाला उंच उंच खाली झाडं दिसत का, हे सगळं सूचीपर्ण वृक्ष आहेत. यांना इंग्लिशमध्ये सिल्वर ओक असं म्हणतात. ओक म्हणजे ऑक्सिजन सोडण्याचं प्रमाण जास्त आहे. 18 ते 20 ऑक्सिजन सोडतो. म्हणजे क्लायमेट थंड शुद्ध झाडांचं ते. हे झाडं तुम्हाला हिमाचलमध्ये, काश्मीरमध्ये, मनालीमध्ये फक्त 5 गणमध्ये पाहायला मिळतात. आणि या झाडांचं खास वैशिष्ट्य असं आहे, यांना पाण्याची गरज लागत पाणी मिळतं ना, ते स्वतः स्टोरेज करून ठेवतात, म्हणजे जमून ठेवतात. आणि जेव्हा तहान लागते ना, ते स्वतः ऍक्टिव्ह होतात आणि आजूबाजूच्या छोट्या मोठ्या झाडांना सप्लाय करायचं पण कामं करतात. इथे तुम्हाला झाडं दिसत नाही. हे तुम्हाला दिसते, हे सगळं जावलीची झाली होती. तर शिवरायांनी काय दिलं, आपल्या मावळच्या जीवाला धोका न होऊन मग त्यांनी तो अर्धवट सोडलेला किल्ला. कुठला, तो कमळगड. तो गोल आकारचा टाकून सरळ सरळ बघा, कमळगड पाण्यासाठी. बाजीराव मस्तानीचा शेवटचा सीन, जलसमाधी वगैरे घोड्यातून पाण्यामध्ये पिक्चर पाहिलं सुद्धा माहिती असेल. सगळी शूटिंग घेतली, लढाईचा सीन, त्यात आम्ही सगळ्यांनी अभिनय केला. जेव्हा पण ते शूटिंग येते, तो लोकांना रोजगार दिला जातो. आम्हाला सगळ्यांना शिपाई बनवतो, सैनिक. संजय लीला वंसाली जे पिक्चर तरी आम्हाला प्रत्येकाला 1000 रुपये रोज दिला होता. इथं गदर पिक्चरमध्ये इंडिया पाकिस्तानचा बॉर्डर, मेला पिक्चरमध्ये दाखव गुजरात साठा, वेलकम पिक्चर पाहिला घर वगैरे पडतात. ते पुढच्या साईडला पुढे गेले तुम्हाला पांडवाचे कॉलेज असते, शूटिंग पार्ट, म्हणजे हा शूटिंग पार्ट येते. त्या साईडला गेले तुमच्या 2 कोपा, इथं ते राहायचे पांडव वगैरे ते. आणि दादा इथं कसं बेरींचे फळ होतात. बेरींच्या फळापासून जाम, जेली, सिरप, क्रंच, आईस्क्रीम अशा पदार्थांची निर्मिती होती. अशी इथं तुम्हाला पाहिला कंपन्यात, जसा मालाज आहे, मालवीज आहे, मानम आहे, या कंपन्या तुम्ही आवर्जून भेट दिली तो कंपनी बघायचे काही चार्जेस आहेत. आणि तिथं प्रत्येक प्रोडक्ट जे तयार होतं, तुम्हाला तिकडे टेस्टिंगसाठी फ्री दिलं जातं. तर टेस्टिंगसाठी फ्री दिलं जातं, ताडभरून खायला देत नाहीत, हातामध्ये फक्त चवीला देतात. आणि एखादी गोष्ट तुम्हाला आवडली तर तुम्हाला तिथं 20 ते 25% डिस्काउंट पण दिला जातो. पण मॅप्रो गार्डनला जर तुम्ही चुकून गेलात, तर मॅप्रो गार्डन कुठल्या गोष्टीसाठी फेमस असेल तर बेरींच्या फळांच्या आईस्क्रीमसाठी. कारण पाचगणी महाबळेश्वरमध्ये आईस्क्रीम जास्त चालते. काय तर वर्षाच्या 12 महिन्यात जे क्लायमेट असतं, जे थंड असतं, आता तुम्ही जेवढं थंड खाताल तुमच्या इथं बॉडीची हीट वाढली जाते. आपल्या बॉडीचं टेम्परेचर 30/37, त्याला जर कंट्रोल करायचं कुठली गोष्ट करत असेल तर ती फक्त आईस्क्रीम. इथं चाय कॉफी चालत नाही. पण मॅप्रो गार्डनसारख्या ठिकाणी तुम्ही गेला, हातात मेनू कार्ड घ्यायचा, आईस्क्रीम चूज करायची आणि ऑर्डर द्यायची. 150 ते 200 रुपयाला एक आईस्क्रीम तिथे भेटते. आपल्याकडे ही मराठमोळा आईस्क्रीम घरात बनवलेली, तुळशीच्या पानाची, गुलाबाच्या बघा, जास्वंदाच्या फुलाची, हँडपॉटमध्ये, लाकडी पॉट असतो ना, विदाउट फ्रीजरवाली. काही नवीन टेस्टिंग दिली. आता तुम्ही पण टेस्ट करा आणि ज्यांना खायचं त्यांनी आपलं खावं सगळं. थँक्यू. थोडक्यात 5 बघायला.